हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे, कारण हा व्हिडिओ आहे दीप अमावस्येचा. आणि सर्वात आधी मी मस्त सकाळी अंघोळ वगैरे करून, घर स्वच्छ करून, मस्त आपलं उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. हळदीचं लेपन केलं, मस्त छानपैकी रांगोळी टाकली, धूप, दीप, नैवेद्य असं दाखवून दिलं देवाला. दर अमावस्या पौर्णिमेला तर आपण हे करतोच आहे, पण दीप अमावस्येला हा खास कर आवर्जून हे केलं पाहिजे. आपल्या घरात सुख शांती वैभव आणि असंच राहू दे, लक्ष्मी मातेची कृपा असू दे. त्यानंतर तुळशी मातेचं पण पूजन करून घेतलं मी. आणि हे देवाचे भांडे होते, ह्याच्यावर मस्त एक छोटासा जादू केला आणि हे पूर्ण भांडे असे क्लीन करून घेतले. आणि मस्त असे भांडे आता बघा किती मस्त चमकत आहे. त्यानंतर आता आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे. दीप अमावस्याच्या दिवशी आपल्याला सगळे आपल्या घरातले जे दिवे असतात त्यांचं पूजन करून घ्यायचं असतं. असं छानपैकी मी सगळे दिवे भरून घेतले आणि त्यामध्ये तेल वगैरे टाकून असं मस्त त्यांना एक स्वच्छ पाटावर बसून दिलं, कारण दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरच्या दिव्यांना ओवाळायचं असतं, त्यांची पूजा करायची असते. आणि मस्तपैकी अशी छान रांगोळी वगैरे काढून धूप दीप नैवेद्य दाखवून मी मस्त अशा दीप अमावस्येचं पूजन करून घेतलेलं होतं. इथे बघा मस्त छानपैकी असे दिवे, समई वगैरे जेवढे पण आपल्या घरात दिवे असतात ते दिवे आपल्याला मी इथे 5च दिवे ठेवले होते. आणि सगळ्या दिव्यांचं असं मस्त पूजा करून घेतली, दिवे लावून घेतले. त्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू वाहायचं आहे, फूल वाहायचं आहे आणि त्यांची पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घरचे जे आपल्या वंशाचा जो दिवा असतो त्यांची पण आपल्याला आज पूजा करून घ्यायची असते. आणि दीप अमावस्येचं खूप महत्त्व असतो, कारण दीप अमावस्येच्या नंतर आपला हा मराठी लोकांचा श्रावण महिना सुरू होतो. त्यानंतर इथे बघा सगळे दिवे असे लावून घेतलेले आहे आणि माझी पूजा बघा किती सुंदर आणि किती छान दिसत आहे. आणि इथे बघा मी आहे, तुम्हाला आता सगळ्यांना दाखवते मी. मस्त अशी माझी पूजा वगैरे छान झाली आहे आणि एवढं मन प्रसन्न वाटत होतं पूजा करून घेतल्यावर. खूप मनाला शांतता वाटत होती. त्यानंतर इकडे कापूर लावून सगळ्या दिव्यांना मी ओवाळून घेतलेला आहे. आपल्याला सगळ्या दिव्यांना साखरेचा नैवेद्य आणि त्या दिवशी आपल्याला घरात काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असतो. दर पौर्णिमेला आणि अमावस्येला आपल्याला काही ना काही देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा असतो. अशा प्रकारे पूजा करून घ्यायची असते. आपल्या घरात सुख शांती वैभव असं राहू दे म्हणून देवाच्या चरणी आपल्याला ही प्रार्थना करून घ्यायची असते. त्यानंतर माझ्या वंशाचा दिवा, माझे दोन्ही मुलं, त्यांना पण मी बसवलं. देवांश तर खूप एक्सायटेड होता. शाळेतून आल्याबरोबर तो मस्त त्यांनी आंघोळ वगैरे करून घेतली, नाहीतर तो आंघोळ करायला खूप कंटाळा करतो. आणि आपल्याला मुलांना ओवाळायसाठी असं पिठाचे दिवे, कणकेचे दिव्यानं ओवाळायचं आहे, तर मग मी दिवे पण इकडे बनवून घेतले. थोडीशी कणिक घेतली, त्यामध्ये थोडीशी चिमूटभर अशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला असे मस्त याचे दिवे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ह्याच दिव्यांनी आपल्या घरचा जो आपल्या वंशाचा दिवा असतो त्यांना ओवाळायचं असतं. इथे बघा असे माझे हे दिवे पण तयार झालेले आहे. त्यानंतर मी या दिव्यांना थोडंसं वाफवून घेतलं, पाणी ठेवून झाकण ठेवून थोडंसं त्यांना वाफवून घेतलेलं आहे. इथे बघा मस्त मी 7 दिवे केले होते. 7 किंवा 5 आपण कितीही दिव्यांनी ओवाळू शकतो. मी 5 दिव्यांनी ओवाळलं माझ्या मुलांना आणि 2 दिवे मी मंदिरात नेले होते. इथे असे मस्त दिवे झालेले आहे आणि इथे माझा देवांश पण रेडी झालेला आहे आणि माझी तयारी पण झालेली आहे ओवाळायची. या दिव्यांना पण आपल्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे माझा देवांश येऊन बसला पाटावर. तो खूप एक्सायटेड होता आणि इथे मी बघा त्याला औक्षवण केलं आणि खूप हसत होता तो. खूप त्याला इंटरेस्ट येत होता की माझी पूजा करत आहे माझी मम्मी. इथे मस्त बघा ईशा दीदी फोटोशूट करत होती आणि मस्त सगळे दिवे लावून घेतले आणि देवांशला मस्त दिव्यांनी मी असं छानपैकी ओवाळलं. त्यानंतर मी इशिकाला पण ओवाळून घेतलं, पण देवांशनी तो काही आमचा व्हिडिओ काढला नाही. तो म्हणे कॅमेरा सुरू आहे, पण त्याने तो कॅमेराच बंद केला होता आणि ते काही रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे. असू द्या, पण मी दोन्ही मुलांना ओवाळलं आहे. मुलगी असो मुलगा असो, दोन्ही आपल्या वंशाचा दिवाच असतो. दोन्ही मुलं आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे असतात. त्यानंतर देवांशी ते बघा किती मस्त छानपैकी माझ्या पाया लागला. मी त्याला खूप सारा असा आशीर्वाद दिला आणि त्याच्या तोंडात चॉकलेट होती म्हणून तो प्रसाद खात नव्हता. इथे बघा दोन्ही मुलं असे मस्त तयार झालेले आहे. फोटो सेशन झालं दोघांचं
आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात, प्लीज आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.